ठाणे महापालिका क्षेत्रात पाळीव प्राण्यांसाठी गॅसवर आधारित पहिली शवदाहिनी सुरू झाल्यामुळे प्राणीप्रेमींची अनेक वर्षाची मागणी पूर्ण होत आहे. डॉग शेल्टर आणि पेट गार्डन हा आपला पुढील संकल्प असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. बाळकूम अग्निशमन केंद्रामागे माजिवडा गाव येथे उभारण्यात आलेल्या पाळीव प्राण्यांसाठीच्या पहिल्या गॅस दाहिनीचे लोकार्पण शनिवारी सकाळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे शहरात पाळीव प्राण्यांसाठी ही स्मशानभूमी असावी अशी विनंती मी तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. त्यानुसार माजिवडा गाव स्मशानभूमीलगत पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. या स्मशानभूमीचे प्रवेशद्वार वेगळे आहे. या स्मशानभूमीमुळे प्राणीप्रेमींची वर्षानुवर्षाची मागणी पूर्ण झाली आहे, असे यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. याप्रसंगी माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, कार्यकारी अभियंता संजय कदम, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगिता धायगुडे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षमा शिरोडकर, उपविवी अभियंता गवाणे, प्राणी मित्र संघटनेचे सोनाली सजननी आदी उपस्थित होते. भटक्या कुत्र्यांची समस्या लक्षात घेऊन मानवी वस्तीपासून दूर घोडबंदर रोड परिसरात एक डॉग शेल्टर उभारण्याची सूचना मी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना केली आहे. त्यासाठी आता जागेचा शोध सुरू आहे. तसेच मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात पेट गार्डन विकसित करण्याचाही मानस असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ठाणे महानगरपालिका हद्दीतील ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील स्मशानभूमींचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकारने महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास या अंतर्गत 50 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यात येऊरगाव, रामबाग उपवन, माजिवडा गाव, वाघबेळगाव आणि मोगरपाडा येथील स्मशानभूमींच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम करण्यात येत आहे. त्यापैकी माजिवडा गाव येथील स्मशानभूमीच्या नूतनीकरणाअंतर्गत पाळीव प्राण्यांसाठीही स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना मी त्यांच्याकडे एक मागणी केली होती की माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे मीरा भाईंदर आणि ठाणे येथे खूप डॉग्स लवर आहे. पाळीव प्राणी ज्यांच्याकडे आहेत ते खूप लोक मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये तर 15,000वर अधिक हे पाळीव प्राणी पाळणारे लोक आहेत आणि प्रामुख्यानं हे कुत्रे किंवा मांजरी किंवा काही पांढरे उंदीर असतात, ससे असतात, हे काही पाळीव प्राणी असतात. त्यांच्या मृत्यूनंतर, कारण घरातच एक घटक म्हणून ते लोक त्यांना पाळत असतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर कुठेही त्या दहन किंवा अंत्यविधीचा जागा नसल्या कारणानं काही वेळास कुणाच्या तरी ताब्यामध्ये ते देऊन टाकतात. कुठेतरी लांब माळरानामध्ये जाऊन खड्डा खोदून त्या ठिकाणी पुरत असतात किंवा काही लोक ज्यांच्या ताब्यामध्ये देतात ते खाडी किनारे वगैरे असेच टाकून मोकळे होतात. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांनाही त्याचा त्रास व्हायचा आणि जे प्राणीमित्र आहेत त्यांना तर अगदी त्या घरातल्या कुटुंबातील घटकाप्रमाणे ते त्याचा वापर करत असल्या कारणानं मनस्ताप व्हायचा. आणि अशामुळे ह्या सोनाली सहगल आहेत त्या पाळीव प्राणी जे आहेत त्यांच्यावर प्रेम करणारी ही काही डॉग्स लवर आहेत. म्हणजे त्यासाठी त्यांचे खूप प्रयत्न चालू होते. त्यांनी एकदा मला सांगितलं की अशी जागा कुठेतरी असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी शिंदे साहेबांकडनं निधी घेतला आणि प्रत्येक स्मशानभूमीच्या शेजारी काही मोकळी जागा जी आहे त्या ठिकाणी फक्त पाळीव प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र बनवायचं ठरवलं आणि आज ते प्रत्यक्षात उतरत आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये आज हे 545 स्क्वेअर मीटरच्या जागेवर अंदाजे 50 लाख रुपये खर्च करून पर्यावरणपूरक ही विद्युत दाहिनीची व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातीलच नव्हे तर आसपासच्या परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीचं केंद्र तर आम्ही केलंय, पण भविष्यामध्ये डॉग्स लवर फार मोठ्या प्रमाणात असं आहे. तसेच भटक्या कुत्र्यांची संख्या ही ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहे. तर मी आयुक्तांना सूचना केलेली आहे की एक डॉग शेल्टर आपल्याला घोडबंदर रोडला लांब ज्या ठिकाणी मानवी वस्ती नसेल त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचं आणि तशी ती जागेची पाहणी करतायत. आणि त्याचबरोबर मुंबईला एक पेट गार्डन सुद्धा आहे. तर त्या मुंबईच्या पेट गार्डनच्या धर्तीवर फक्त पाळीव प्राण्यांसाठी एक पेट गार्डन
या महापालिका हद्दीमध्ये करण्याचा आमचा मानस आणि लवकरच त्याची घोषणा आम्ही करू आणि त्यासाठी निधीची उपलब्धता झालेली आहे. फक्त जागेची पाहणी अंतिम टप्प्यात असून ती लवकरच म्हणजे महिन्याभरामध्ये सुद्धा आम्ही त्याचं भूमिपूजन करू. त्यामुळे जे पाळीव प्राण्यांवर प्रेम करणारी ठाणे महापालिका क्षेत्रातील लोक आहेत त्याचा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आणि डॉग शेल्टर निर्माण झालं की सोनाली सायकल सारख्या ह्या काही संस्था आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला ट्रस्टी बनवा, म्हणजे आम्ही त्यांचं संरक्षण करू, त्यांना जे जे हवं आहे खायला प्यायला किंवा त्यांना काही आजार झाले तर त्याच्यावर इलाज जो करायचा असतो त्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेऊ. त्यामुळे डॉग शेल्टर आमच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. ते सुद्धा लवकरात लवकर आम्ही चालू करू जेणेकरून भटक्या कुत्र्यांची संख्या ही रस्त्यावरून डॉग शेल्टरमध्ये जाईल आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होईल. खूप थकवा आला एवढा प्रवास करून. बाबा आता ऑटोमॅटिक गाडी घेण्याची वेळ आली. हो ग, पण महाग असणार ना. TJSB चा व्हेइकल लोन आहे ना, आता कोणतीही अपग्रेड अगदी सहज शक्य. TJSB व्हेइकल लोन्स, अपग्रेड करा आरामात. वर्तकनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने श्री साईनाथ मंदिराचा 39वा वर्धापन दिन उत्सव मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रोज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मान्यवरांनी भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच इतर मान्यवर पदाधिकारी यावेळी साई उत्सवाला उपस्थित होते. या उत्सवाच्या निमित्ताने माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नैबागकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. त्यांच्या आशीर्वादाने श्री साईनाथ सेवा समितीने 14 नोव्हेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. उत्सवाच्या काळात मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघाला होता. पहाटे साईबाबांची अभ्यंगस्नान, पूजा, काकड आरती, लक्ष्मीनारायण यज्ञ तसेच संध्याकाळी भजन, कीर्तन आणि भक्ती गीतांच्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले होते. तसेच भाविक भक्तांसाठी महामंटाऱ्याचेही आयोजन करण्यात आले होते. उत्सवाच्या समारोपाच्या दिवशी संध्याकाळी साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अध्यक्ष मंगेश नैबागकर यांनी पालखीची पूजा करून पालखी मार्गस्थ झाली. या मिरवणुकीत साई पालखीसोबत रथावर स्वर्गीय बळीभाई नैबागकर यांची प्रतिमाही ठेवण्यात आली होती. तसेच मिरवणुकीत ढोल, ताशा, लेझिम, वारकरी, आदिवासी तारपा नृत्य, विविध कला पथकही सहभागी झालेले होते. यावेळी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात दर्शनाला गर्दी केली होती. उत्सवाचा समारोप साईबाबांच्या पालखी सोहळ्याने झाला. वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समितीचा आज 39व्या वर्धापन दिनाचा 3रा दिवस असून आज पहाटेपासून बाबांचे मंगल स्नान, काकड आरती, महापूजा वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समितीचे उपाध्यक्ष नंदाजी साळवी व त्यांच्या कुटुंबियांनी आज विधिवत पूजा करून आज दिवसाची संपन्न पूजा झाली. त्यावेळी पहाटेपासूनच सर्व साई भक्तांनी दर्शनासाठी मंदिराच्या आवारामध्ये गर्दी केली होती. त्यानंतर 8 वाजता आज श्री लक्ष्मीनारायण याग यज्ञ दुपारी 2:30 वाजता त्याची समाप्ती झाली. ती समाप्ती झाल्यानंतर जवळजवळ 5च्या सुमारास आपल्या बाबांच्या पालखी मिरवणूक मंदिरामधून निघून वर्तकनगर परिसरामध्ये दर्शनासाठी निघाली असून या पालखी मिरवणुकीमध्ये पारंपरिक नृत्य तसेच आदिवासी नृत्य, वाद्यवृंद, लाठी काठी, ढोल ताशे यांच्या गजरामध्ये ही पालखी निघालेली असून संपूर्ण वर्तकनगर परिसरामध्ये श्री साईबाबांच्या पालखीची प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक नाक्यावरती साईबाबांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी लोक गर्दी करत आहेत, स्वागत करीत आहेत. वर्तकनगर परिसरामध्ये भीमनगर, बैठी कॉलनी, वर्तकनगर नाका इथून साईबाबांची भव्य पालखी मिरवणूक निघालेली असून तिथे प्रत्येक ठिकाणी रोषणाई केलेली आहे. स्वतःहून लोक उत्स्फूर्तपणे तिथे दिवे म्हणजे प्रत्येक बैठी कॉलनीच्या समोर दिवे, कंदील रोषणाई करून स्वतःच्या घराभोवती स्वतःहून त्यांनी उत्स्फूर्तपणे बाबांचे स्वागत करत आहेत.
अशा प्रकारे संपूर्ण वर्तुळ नगरमध्ये बाबांच्या पालखी मिरवणुकीचे स्वागत केले जात आहे। ही पालखी सुमारे रात्री 2च्या सुमारास मंदिरामध्ये पुन्हा येईल व रात्री मंदिर पूर्ण दर्शनासाठी सर्व भाविकांना खुले राहील। जवळजवळ या 3 दिवसांमध्ये 5 ते 6 लाख लोक दर्शनासाठी येऊन गेलेले आहेत आणि अजून सुद्धा येत आहेत आणि आज रात्री आपण मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुले ठेवलेलेच आहे। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 137व्या जयंतीनिमित्त धर्मराज पक्षाच्या वतीने शुक्रवार 14 नोव्हेंबर रोजी ठाणे शहरातील मुख्य रस्त्यावरून एका सांज फेरीचे आयोजन करण्यात आले होते। धर्मराज पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या ठाणे नौपाडा येथील मुख्यालयापासून सायंकाळी 5 वाजता सुरू झालेली ही सांज फेरी मीनाताई ठाकरे चौक येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ समाप्त करण्यात आली। सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर अंतराच्या या सांज फेरीत राजन राजे यांच्या समवेत पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, धर्मराज कामगार कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, महासचिव महेशसिंग ठाकूर, पक्षाचे प्रवक्ते समीर चव्हाण, सचिव नरेंद्र पंडित, ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, सरचिटणीस महेंद्र म्हात्रे, पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज डाकवे आदी मंडळी उपस्थित होती। तसेच या सांज फेरीत धर्मराज कामगार कर्मचारी महासंघाचे कामगार सभासद व कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान जोहरान ममदानी या भारतीय वंशाच्या मुस्लिम समाजवादी विचारसरणीचे अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहराच्या नवनिर्वाचित महापौरांच्या निवडीबाबत त्यांच्या अभिनंदनाच्या घोषणा सांज फेरीत देण्यात आल्या। यावेळी मुंबईतील वरळीजवळील मेट्रो स्टेशन स्थानकाला, जिथे जगविख्यात नेहरू सेंटर असतानाही पंडित नेहरूंबद्दल आकस बाळगून जाणून बुजून सायन्स सेंटर असे नाव देत नेहरूंचे नाव पुसणाऱ्या प्रस्थापित राजकीय नेतृत्वाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी गांधी नेहरू का नाम लेगा वो ही देश पे राज करेगा, ओट चोर गद्दी छोड यासारख्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या। केंद्र शासनाच्या रेबीज फ्री इंडिया धोरणाअंतर्गत ठाणे महानगरपालिका हद्दीत रेबीज फ्री ठाणे मोहीम 2024 पासून राबवली जात आहे।
रेबीज पल्स मोहिमेसह दैनंदिन लसीकरण मोहीम 14 नोव्हेंबरपासून महापालिका हद्दीत सुरू करण्यात आली आहे. ठाणे शहराला 2030 पर्यंत रेबीज नियंत्रणित क्षेत्र म्हणून घोषित करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. ठाणे महापालिकेने जानेवारी-फेब्रुवारी 2024 व 2025 मध्ये पल्स लसीकरण मोहीम कार्यक्रमाअंतर्गत जानेवारी 2024 मध्ये 7,409 भटके श्वान लसीकृत करण्यात आले, तर फेब्रुवारी 2025 मध्ये 11,582 भटके श्वान लसीकृत करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी दिली. या मोहिमेत भटक्या कुत्रे व मांजरांचे अँटी रेबीज लसीकरण करून रेडियम रिफ्लेक्टर कॉलर भटक्या श्वानांच्या गळ्यात घालण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्राणीमित्र संस्थेचे स्वयंसेवक व स्थानिक स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यास व सहभागी करून कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.